अहो हे घ्या पोहे. पाणी ठेवू का इकडे? इथे ठेवते बघा. पडणार नाही. अहो मी काय म्हणते, मला नाही कल्पना सुचली. आपण ते आसवारी घारगे करतो ना, ते पाकातले केले तर आपल्या अन्नपूर्णामध्ये ठेवायला आवडतील का लोकांना? मी काय म्हणतो आसावरी, मी आज नाही येत अन्नपूर्णाला. का हो? तुम्हाला त्रास होतो का तिकडे आल्यावर? नाही, तुम्हाला त्रास होणार असेल ना तर खरंच येऊ नका, कारण तुम्हाला त्रास झालेला मला नाही पाहणार. हरकत नाही, जाईन मी एकटी. आणि तसे मंग्या आणि मधू आहेत ना माझ्या बरोबर. बर, मी हाक मारते मंग्याला आणि मधूला. अगं मधू, मंगेश, या लवकर, उशीर होतोय आपल्याला. हो आलो आलो. चल ना लवकर, ये मधू चल, आम्ही सगळे रेडी आहोत. आलात का? चला चला, उशीर होतोय आपल्याला, निघूया. थांबा जरा. अहो या, हे द्या. हे काय वहिनी? हा तुमच्या दोघांचा आठवड्याभराचा पगार आहे. वहिनी याची काय गरज होती? याने कुठे बंगला बांधणार आहे? हा, आपलं अन्नपूर्णा हिट झालं ना की तुम्ही पार्टनरशिप द्या ना मला, बस. हे गप्पे. मंगेश, हे पैसे तुझ्या हातात दिले, पण ते इथे तिथे खर्च करण्यासाठी नाहीत. इथे तिथे म्हणजे कळलं ना? हो 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 हो. घर खर्चासाठी मधूला देऊन टाक बरं ते पैसे. हे काय, लगेच देतो. बघा वहिनी, अगं मस्करी केली ग. हे घे, हे घे, हे खुश खुश. बरं चला, आता उशीर होतोय आपल्याला. चला चला बस. अरे ते नाही येणार आहेत आज. का? अरे त्यांना पगार नाही ना दिला. चला चला, उशीर होईल. चल चल मधू चल, आय एम गोइंग. चलो. अहो येते आम्ही. अरे हा, बस नीट कर, नीट कर. मधू, मंगेश, मी ना एक नवीन पदार्थ करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी पूर्वी कधी केला नाही, मलाच अशी कल्पना सुचलीये. पाकातले घारगे आता करून बघते. भीती वाटते खरं तर, मला जमेल की नाही कोण जाणे. वहिनी कशाला घाबरता, मी आहे ना मदतीला. म्हणूनच घाबरत असतील. नाही म्हणजे वहिनी, तुम्ही करणार म्हटल्यावर भारीच असणार. आणि समजा फसलं तर आपण तिघं मिळून संपवू ना. म्हणजे कस्टमरला द्यायचंच नाहीत. चालेल, मग मी करून बघते. हा कढईमध्ये तेल तापत ठेवशील मधू? पाक घेशील का? आपण पाकात टाकूया. हो. हे घारगे म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत आहेत.
या घारग्यांमुळेच माझ्या आयुष्यात हे आले. मला आत्मविश्वास मिळाला. आता पुन्हा एकदा घारगे माझ्या आयुष्यात काय जादू दाखवतायत हेच पाहायचंय मला. अरे दादा, हा. आज गेला नाही वाटतं अन्नपूर्णाला. वहिनी एकट्याच गेल्यात काय? आज सुट्टी घेतली. बर बर. काय ग आज व्हिडिओ कॉल? आईंसाठी केलाय. त्या आज एक नवीन पदार्थ बनवणार होत्या ना, म्हटलं विचारूया सुचलाय का नाही. हा पाकातले घारगे करणार म्हणत होती. ओ वाव, आय विश मी खायला तिथे असते. पण सर प्लीज तुम्ही खा आणि मला नक्की कळवा कसे झालेत ते. ओके? नाही मला नाही जमणार. मी आज घरीच आहे. म्हणजे तुम्ही आईंना एकट्यांना पाठवलंयत? नाही नाही एकटी नाही. मधू आणि मंगेश आहेत ना मदतीला. पण तुम्ही नाही आहात ना सर. आईंची खरी स्ट्रेंथ तर तुम्ही आहात आणि तुम्ही आईंना असं एकट्यानं सोडून दिलत. नाही नाही पण ती एकटी मॅनेज करू शकेल. करायला नक्कीच करतील मॅनेज, सगळं मॅनेज करतील. पण वेळ निभावून नेणं आणि जिंकणं यात फरक असतो. हे मी तुम्हाला वेगळं काय सांगणार. ठीक आहे, तुम्ही ठरवा, तुम्ही घ्या तुमचा निर्णय. बाय. आज माझं दुःख मला आसावरीपेक्षा मोठं कसं वाटलं. तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा आहे. ती स्वतःच्या हिमतीवर काहीतरी नवीन करू पाहते आणि मी माझं दुःख घेऊन बसलो. तर एकटीला जाऊ दिलं. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. वहिनी खाऊ शकतो का? थांब थांब थांब, आधी देवापुढे ठेवूया, मग दे ना तुला. हो चालेल. हा. मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलाय आई, म्हणून पहिला घास तुझ्या समोर ठेवते. माझ्या ह्या प्रयत्नाला यश मिळू दे. वहिनी आता तरी खाऊ शकतो ना? अरे थांब की जरा, किती आवरे पण. अगं हो हो, खाऊ दे ना त्याला आणि तूही चाखून बघ. म्हणजे आपल्याला कळेल ना कसे झाले. हेही असायला होते चाखून बघायला. आहे ना मग. मलाही चाखून बघायचंय. तुम्ही आलात? मंग्या, हा अरे बाहेर काय ते कस्टमर्स. चल मधू, चल लोक. आय एम सॉरी आसावरी. मी तुला एकटीला येऊ दिलं ना. अहो एकटी कुठे होते मी, हे दोघं होते ना माझ्या बरोबर. हो पण तुला आयुष्यभर साथ देण्याचं वचन मी दिलंय, मधुमंग्याने नाही काय. माझ्या दुःखापुढे मला कशाचं भानच उरलं नव्हतं. नाही पण आता यापुढे असं होणार नाही. प्रॉमिस. तू बघितलेलं स्वप्न आपण दोघं मिळून पूर्ण करू. आलात ना तुम्ही आता, मग चला तोंड गोड करा. हा बघा मी नवीन पदार्थ करून बघितलाय. चाकून सांगा ना मला कसा झालाय. अप्रतिम. नाव सार्थक करणार तू. अन्नपूर्णा. हो हो, अन्नपूर्णा. आसावरी अभिजित राजे यांचं अन्नपूर्णा हे व्हेंचर खूप कमी वेळेमध्ये फेमस होत चाललेलं हे रेस्टॉरंट. सो आज आपण या रेस्टॉरंटला भेट देत आहोत. हेच ते अन्नपूर्णा. नमस्कार. अभिजित राजे, तुम्ही इथे? आम्हाला तर वाटलं की तुम्ही कुकिंग सोडलीत, तुम्ही इंडस्ट्रीज सोडलीत. तुम्ही इथे काय करताय? आमच्या अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आसावरी ये ना. ये. लुक हु इज विथ मी. प्रसिद्ध शेफ अभिजित राजे आणि त्यांच्या सौ आसावरी राजे या दोघांनी मिळून एक छोटंसं व्हेंचर चालू केले अन्नपूर्णा नावाचं. तर त्यांना आपण प्रथम शुभेच्छा देऊयात. आणि हो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. मेक इट हिट. प्लीज ट्राय दिस. वाव.
पाकातले आसावरी घारगे. अमेझिंग, आउट ऑफ दिस वर्ल्ड. मी प्रत्येकाला सांगेन की तुम्ही इथे एकदा या आणि हे ट्राय करा. माइंड ब्लोईंग. पाकातले आसावरी घारगे. येस, वाव, अमेझिंग. हे एकदा नक्की ट्राय करा. जरूर जरूर या आणि आम्हाला तुमचा फीडबॅक द्या. पाकातले आसावरी घारगे आम्ही एक नवीन रेसिपी, नवीन डिश इंट्रोड्यूस केली, इन्व्हेंट केली. कसले मस्त दिसतायत हे घारगे. आई तुम्ही भन्नाटात. माझा पूर्ण विश्वास होता तुमच्यावर. ऑसम. जरूर जरूर या आणि आम्हाला तुमचा फीडबॅक द्या. पाकातले आसावरी घारगे आम्ही एक नवीन रेसिपी, नवीन डिश इंट्रोड्यूस केली, इन्व्हेंट केली. प्रसिद्ध शेफ अभिजित राजे आणि त्यांच्या सौ आसावरी राजे या दोघांनी मिळून एक छोटंसं व्हेंचर चालू केले, अन्नपूर्णा नावाचं. तर त्यांना आपण प्रथम शुभेच्छा देऊयात. आणि हो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. मेक इट हिट. प्लीज ट्राय दिस. वाव, पाकातले आसावरी घारगे. अमेझिंग, आउट ऑफ दिस वर्ल्ड. मी प्रत्येकाला सांगेन की तुम्ही इथे एकदा या आणि हे ट्राय करा. माइंड ब्लोईंग. जरूर जरूर या आणि आम्हाला तुमचा फीडबॅक द्या. पाकातले आसावरी घारगे आम्ही एक नवीन रेसिपी, नवीन डिश इंट्रोड्यूस केली, इन्व्हेंट केली. सॉरी सर. काय कामं नाही आहेत? येस सर. येस सर. काय येस सर? कामाला लागा. मॅडी थांब. पाकातले घारगे खायचे आहेत का तुला? येस सर. नो सर. ई होते. होते म्हणजे तुला आवडले नाहीत? नो सर, आवडले, पण मला ना ऍक्च्युली कळत नाही तुमच्या चेहऱ्याकडे बघून आवडले म्हणायचं का नाही आवडले म्हणायचं. हे बघ, काही बोलू नकोस. एक काम कर, अन्नपूर्णाला जा आणि आईने बनवलेले घारगे पार्सल घेऊन ये. ओ माय गॉड सर, तुम्ही मॅमच्या हातचे घारगे खाणार? हळू बोल ना मॅडी. सॉरी, तुम्ही मॅमच्या हातचे घारगे खाणार? तू बॉसला प्रश्न विचारतेस? आपल्याला कळायला हवं ना कॉम्पिटिटर्स काय विकतायत ते. जा घेऊन ये. येस सर, यू आर राईट सर, यू आर जिनियस. मी घेऊन येते घारगे. सोम सर, तुमचं पार्सल आणलंय. सोम सर. अरे वा, आजपर्यंत अभीज किचन मधून लोकांच्या घरी पार्सल जात होतं. आज अभीज किचन मध्ये पार्सल आलंय. क्या बात आहे. काय आहे ग मॅडी? काही नाहीये मॅडी, जा ठेवून दे. मॅडी बघू. काही नाहीये ते. हा सोहम, बघू तर नक्की एवढं आलंय काय? ओ माय गॉड, हे तर आईंच्या हातचे घारगे आहेत. नाही ते नाही आहेत. बघ ना, ते वेगळे दिसत आहेत. नाही, ते वेगळे म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवलेत, पण ते आईंच्याच हातचे आहेत. कारण मी सुद्धा व्हिडिओ बघितलाय सोहम. हो का? नाही, मला कोणीतरी म्हटलं की ट्राय करून बघ, म्हणून म्हटलं आपलं. अरे मग घे ना, बघ की, आणि आवडले तर स्वतः आईंकडे जा आणि जाऊन सांग त्यांना आवडले म्हणून. मलाही आनंदच होईल. शुभ्रा, लोकांसमोर कसं बोलायचं कळत नाही का तुला? जाऊ दे, आता माझा मूड घालवला. घे मॅडी, फेकून दे. शुभ्रा, नको एवढे टेस्टी घारगे फेकून द्यायचे. या टेबलावर ठेवायचे आणि चल आपापल्या कामाला लागूया. ओके.
पाहिले तुम्हाला घारगे टेस्ट करताना. नाही मी खात नव्हतो मॅडी. बघ ना ते कसे दिसत आहेत, चांगले नसणार ते. मॅडी येस येस आलंय. मी पकडलं पकडलं ए, पकडलं. काय ग? दोन महिन्यांनी आईंच्या हातचं खातोय ना. आधी मिळत होतं तेव्हा माज होता, आणि आता जेव्हा मिळत नाहीये तेव्हा खरी किंमत कळते. तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते न सांगताही आम्हाला दिसतं रे सोहम. पण सुंभ जळला तरी पीळ जात नाही तो असा. आम्हाला तर आता असं वाटतंय की अभिजित राजे एका वेगळ्याच फूड जर्नीवरती आहेत. म्हणजे आधी त्यांनी अभिज किचन विकलं आणि नव्याने सुरुवात केली एका पावभाजीच्या गाडीवर. आज त्यांनी चक्क घरगुती पदार्थांचं एक नवीन वेंचर सुद्धा सुरू केलं. आज त्यांचा एक पदार्थ प्रचंड प्रसिद्ध झालाय, तो म्हणजे पाकातले घारगे. सर तर आज कसं वाटतंय तुम्हाला? नाही, खूप छान वाटतंय, पण थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो मी. पाकातले घारगे नाहीत तर पाकातले आसावरी घारगे. आणि आज तुम्ही जे काय बघताय हा पदार्थ जो काय सगळ्यांना आवडतो, यात माझं श्रेय काहीही नाहीये. यात सगळं श्रेय माझ्या बायकोला जातं. आसावरी ये, अगे ये. हा, चल 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 ये. हा, विचारा तिला. मॅम, पाकातल्या घारग्यांची कल्पना कशी सुचली? बोल. म्हणजे घारगे आपले नेहमीच असतात ना, साधे. आणि नुसते घारगे नाही तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला वारसा येतो. म्हणजे माझी आजी ना खूप छान करायची घारगे. सगळ्यांना खूप आवडायचे तिच्या हातचे घारगे. मग माझी आई शिकली आईकडून, पुढे मी शिकले. भोपळा साधाच असतो ना आपला, भोपळ्याचा साधेपणा आणि त्याच्यात मिसळलेली गुळाचा गोडवा. आणि मग हळूहळू माझेही घारगे आवडायला लागले सगळ्यांना. आणि ना माझ्या घारग्यांना आसावरी घारगे ही ओळख मात्र यांनी दिली. हो, यांनीच मला शिकवलं की प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने कसं बघायचं. शेवटी आपण करतो सगळं पोटासाठी करतो ना सगळेजण. तर माझ्या मनात असा विचार आला की आपण काहीतरी वेगळी चव द्यावी. म्हणजे गुळ आहेच, त्याच्यात आपण साखरेचा गोडवा आपण जोडला तर कसं वाटेल, आवडेल का सगळं आता. म्हणून गुळाच्या गोडव्याबरोबर साखरेचाही गोडवा मी टाकायचं ठरवलं. आमची आई नेहमी म्हणायची की काहीही पदार्थ केला ना आणि त्यात आत्मा आपला मिसळला की तो पदार्थ चुकतच नाही कधी. त्यामुळे आवडलं ना सगळ्यांना? हो, आवडलं. सगळ्यांना खूप आवडले घारगे ते. बस एवढंच.